नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, ग्रामसेवक भरतीच्या दृष्टीने IBPS पॅटर्नद्वारे जी परीक्षा होणार आहे त्यामध्ये आपल्याला विविध योजनांवर प्रश्न विचारण्यात येणार आहेत। त्यामधील आपण प्रधानमंत्री किसान मानधन योजना या योजनेबद्दलची थोडक्यात माहिती जाणून घेऊया आणि या योजनेवर कशा प्रकारे प्रश्न येतात हे प्रश्न देखील आपण याच सेशनमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून ठेवा। मित्रांनो, प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही योजना कधी सुरू झाली ही एक माहिती आपल्याला लक्षात ठेवायची आहे। ही भारतातील सर्वात असुरक्षित शेतकरी कुटुंबांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही 12 सप्टेंबर 2019 रोजी सुरू करण्यात आलेली आहे। ही केंद्रीय क्षेत्रातील योजना आहे। ही काही आपली स्टेट गव्हर्नमेंटची योजना नाहीये, ही सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आहे आणि यामध्ये विशिष्ट पात्रता ठेवण्यात आलेली आहे। लहान आणि सीमांत शेतकरी म्हणजे स्मॉल आणि मार्जिनल फार्मर्स जे आहेत अशा शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे, जिचं नाव आहे PMKMY म्हणजेच प्रधानमंत्री किसान मानधन योजना। या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी केंद्र सरकारच्या समतुल्य योगदानासह पेन्शन फंडाची मासिक सदस्यता भरून सदस्य होऊ शकतात। तर आपल्याला या स्लाइड मधून काय लक्षात ठेवायचं आहे, ही योजना कधी सुरू झाली? ही योजना 12 सप्टेंबर 2019 रोजी सुरू करण्यात आली। बस एवढंच लक्षात ठेवायचं आहे। आणि ही कोणासाठी असते? लहान आणि सीमांत शेतकरी म्हणजे स्मॉल अँड मार्जिनल फार्मर साठी ही योजना आहे। या दोन पॉइंट फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत। आता पुढे बघूया मित्रांनो, यामध्ये एलिजिबिलिटी म्हणजे पात्रता काय आहे PMKMY योजनेसाठी, तर स्मॉल आणि मार्जिनल फार्मर्स हे आपण वरच्या स्लाइड मध्ये बघितलं। तर या स्लाइड मधून आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, कोणत्या एज ग्रुप साठी आहे ही योजना? 18 ते 40 वर्ष वयोगटातील शेतकरी जे आहेत ते या योजने थ्रू एनरोल करू शकतात। पुढे बघूया, फार्मर मस्ट कॉन्ट्रीब्यूट बिटवीन ₹55 ते 200। तर मित्रांनो, शेतकऱ्यांचे जे योगदान आहे प्रतिमाह 55 ते 200 रुपये प्रति महिना हे आपल्याला जमा करायचे आहे। आणि मागील स्लाइड मध्ये काय सांगितलं होतं, 18 ते 40 वर्ष वयोगटातील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात। यामध्ये आपल्याला या स्लाइड मधील काय लक्षात ठेवायचं आहे, 55 रुपये ते 200 रुपये प्रति महिना आपण आपल्या खात्यावर जमा करायचे आहे। ते कधीपर्यंत? वयाचे 60 वर्ष होईपर्यंत। तर यामध्ये द सेंट्रल गव्हर्नमेंट मॅचेस द कॉन्ट्रीब्युशन मेड बाय द फार्मर म्हणजे आपण 60 वर्षापर्यंत जितके पैसे जमा केले आहेत तितकेच पैसे शासनही आपल्या खात्यावर जमा करणार आहे। पुढच्या स्लाइडवर बघूया, वयाच्या 60व्या वर्षी नोंदणीकृत शेतकऱ्यांना ₹3000 एवढे मासिक पेन्शन मिळते। या पेन्शनचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना त्यांच्या वृद्धापकाळात आर्थिक सहाय्य प्रदान करणे हे आहे। तर या ठिकाणी बघू शकता पेन्शनचे फायदे देण्यात आलेले आहेत। त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो, व्यवस्थापन आणि नाव नोंदणी। द लाईफ इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया LIC मॅनेजेस द पेन्शन फंड म्हणजे भारतीय आयुर्विमा महामंडळ LIC या योजनेसाठीचे पेन्शन निधीचे व्यवस्थापन करते। तर या स्लाइड मधून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, आपण जे पैसे भरले आहेत त्या निधीचं व्यवस्थापन कोण करतं, तर LIC भारतीय आयुर्विमा महामंडळ हे आपल्या पैशाचे नियोजन आणि व्यवस्थापन करते। लाभार्थींची नोंदणी सामायिक सेवा केंद्रे म्हणजेच CSC कॉमन सर्व्हिस सेंटर्स जे आहेत ते आणि सरकारी कार्यालय म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट ऑफिस यांच्याद्वारे आपण नोंदणी करू शकतो। ही प्रक्रिया देशभरातील शेतकऱ्यांसाठी सुलभतेने तयार करण्यात आलेली आहे, ज्यामुळे त्यांच्या योगदानाची नोंदणी आणि व्यवस्थापन सुलभ होईल। तर या स्लाइड मधून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, आपण भरलेल्या पैशाचे व्यवस्थापन ही LIC म्हणजेच लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया करते। तर यावरून निष्कर्ष काय निघतो, लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी भारत सरकारची ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे। या योजनेद्वारे शेतकऱ्यांसाठी त्यांच्या नंतरच्या वर्षात आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी शाश्वत पेन्शन योजना प्रदान करण्याचे हे सरकारचे उद्दिष्ट आहे। मित्रांनो, यावरील आता प्रश्न बघूया आपण वरील स्लाइड मधील ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या जर लक्षात ठेवल्या असतील तर आपल्याला परत ही स्लाइड किंवा हा व्हिडिओ बघण्याची गरज नाही। आपण एका
दृष्टिक्षेपा योजना जी आहे प्रधानमंत्री किसान मानधन योजना, यावरील प्रश्न आपल्याला याच प्रकारचे येणार आहे. ती कधी सुरू झाली, यामध्ये वयोमर्यादा काय आहे, पुन्हा किती पैसे भरावे लागणार आपल्याला दर महिन्याला, अशा पद्धतीचे एकदम सोपे प्रश्न आपल्याला योजनेवर विचारले जातात. चला मग बघूया. आजचा पहिला प्रश्न आहे, प्रधानमंत्री किसान मानधन योजना मध्ये नाव नोंदणी करण्याची पात्रतेची वयोमर्यादा किती आहे? वयोमर्यादा विचारली आहे मित्रांनो, ती आपण वर बघितलेली आहे. तर ऑप्शन दिलेले आहे, यामधील करेक्ट ऑप्शन असणार आहे 18 ते 40 वर्ष वयोगटातील शेतकरी या योजनेसाठी एलिजिबल आहेत. बघा उत्तर 18 ते 40 वर्ष. पुढचा प्रश्न, PMKMY अंतर्गत पेन्शन फंडाचे व्यवस्थापन करण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे? ऑप्शन दिलेले आहेत, भारतीय रिझर्व्ह बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, राष्ट्रीय पेन्शन प्रणाली, भारतीय आयुर्विमा महामंडळ, इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स कोऑपरेटिव्ह लिमिटेड. काय आहे याचं उत्तर? मित्रांनो, याचं उत्तर आपल्याला माहिती आहे, ते म्हणजे LIC, भारतीय आयुर्विमा महामंडळ, हे आपल्या पेन्शन फंडाचे व्यवस्थापन करते. पुढचा प्रश्न बघूया. PMKMY अंतर्गत शेतकऱ्यांना 60 वर्ष पूर्ण झाल्यावर मासिक पेन्शनची रक्कम किती आहे? म्हणजे मंथली त्यांना पेन्शन किती दिले जाते शेतकऱ्यांना 60 वर्ष कंप्लीट केल्यानंतर? तर ऑप्शन बघून घ्यायचे आहेत. तर याचं करेक्ट उत्तर आहे ₹3000 प्रति महिना शेतकऱ्यांना पेन्शन म्हणून दिले जाते. पुढचा प्रश्न, PMKMY योजनेसाठी शेतकरी कोणत्या प्लॅटफॉर्मद्वारे नोंदणी करू शकतात? ऑप्शन दिलेले आहेत, थेट कृषी मंत्रालयामार्फत, बँका आणि पोस्ट ऑफिस, सामान्य सेवा केंद्रे आणि राज्य सरकारी कार्यालय, मोबाईल ऍप की शेतकरी सहकारी संस्था. काय आहे याचं उत्तर मित्रांनो? कमेंट करून सांगा आपल्याला जर येत असेल तर. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे PMKMY योजनेसाठी शेतकरी सामान्य सेवा केंद्रे म्हणजे CSC आणि राज्य सरकारी कार्यालय यांच्या मार्फत नोंदणी करू शकतात. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. PMKMY योजनेमध्ये नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मासिक योगदान श्रेणी म्हणजे दर महिन्याला किती रुपये भरावे लागणार आहेत? ऑप्शन दिलेले आहेत. तर यापैकी करेक्ट ऑप्शन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ते असणार आहे ₹55 ते 200 एवढा हप्ता म्हणजे मासिक योगदान शेतकऱ्यांना आपल्या खात्यामध्ये भरावे लागणार आहे. मित्रांनो, अशाच पद्धतीचे योजना तसेच ग्रामसेवक भरतीच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओ आपण ऍग्रीकट्टा YouTube चॅनलच्या माध्यमातून घेत आहोत. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि PDF मटेरियल साठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. धन्यवाद.